नमस्कार, मी अनुपमा. हितगुज या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये सगळ्यांचं स्वागत. आज हितगुजमध्ये आपण चर्चा करणार आहोत उपग्रहाच्या माध्यमातून उच्च शिक्षण या विषयावर. खरं तर खेड्यातल्या किंवा दुर्गम भागातल्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण महागडं असल्यामुळे किंवा शिक्षणासाठी शहरात जावं लागल्यामुळे वंचित राहावं लागतं अशा शिक्षणापासून. मात्र अशा स्पर्धात्मक आणि तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आयडियल ई लाईव्हच्या माध्यमातून आता एक चांगला पर्याय आपल्या पुढे आलाय आणि तो म्हणजे उपग्रहाच्या माध्यमातून शिक्षण. आणि या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत प्राध्यापक जगदीश पालावलकर. आधी आपण सरांचं आपल्या स्टुडिओमध्ये स्वागत करूया. सर, तुमचं खूप खूप स्वागत झी 24 तास. नमस्कार. सरांची थोडक्यात ओळख करून देते कार्यक्रम सुरू करण्याआधी. ती म्हणजे ते कॉमर्स आणि लॉचे ग्रॅज्युएट आहेत, चार्टर्ड अकाउंटंट आहेत, कंपनी सेक्रेटरी सुद्धा आहेत. गेले 32 वर्ष ते शैक्षणिक क्षेत्रामध्ये आहेत. तसंच हिंदूजा आणि सराफ कॉलेजमध्ये ते शिकवतात. अनेक इन्स्टिट्यूट्समध्ये त्यांनी शिकवलेल्या गेली 25 वर्षांपासून त्यांचे स्वतःचे क्लासेस आहेत, आयडियल क्लासेस आहेत आणि महाराष्ट्रात त्यांच्या अनेक ब्रांचेस आहेत. आपण विषयाला सुरुवात करतोय. तुम्ही सुद्धा प्रश्न जरूर विचारा. सरांकडे जातोय. सर, आम्हाला सांगाल नेमकी कॉन्सेप्ट काय आहे आयडियलची? कॉन्सेप्ट अशी आहे की आम्ही मुंबईत एका स्टुडिओमध्ये लेक्चर घेतो. जसं इथे लेक्चर चाललंय, तुमचं आपलं संभाषण चाललंय, त्याप्रमाणेच लेक्चर इथे होतंय. आणि हे लेक्चर सॅटेलाइटच्या माध्यमाद्वारे, उपग्रहाच्या माध्यमाद्वारे हे लेक्चर कुठेही भारतात कुठेही एकाच वेळी स्क्रीनवर दाखवलं जाऊ शकतं. तर जी टेक्नॉलॉजी टेलिव्हिजन चॅनल वापरतात तीच टेक्नॉलॉजी आम्ही वापरतोय, फक्त एज्युकेशनमध्ये, शिक्षणामध्ये. सो लेक्चर एके ठिकाणी होतंय आणि ते लेक्चर सगळीकडे दुसरीकडे जाऊ शकतं व्हाया सॅटेलाइट. बरं. खरं तर खूप इंटरेस्टिंग कन्सेप्ट आहे. पण ही सुचली कशी सर याबाबत? सुचली खरं म्हटलं तर नीड किंवा गरज जी असते त्या गरजेतनं मार्ग सुचू शकतात. शोधाची जननी असते. दॅट इज करेक्ट. म्हणजे त्याचप्रमाणे म्हणा, कारण मी कोकणातल्या एका गावातनं तिथली खूपशी मुलं माझ्याकडे मुंबईला शिकायला यायची आणि त्यांना इथे आल्यानंतर मग त्यांना खर्च करायला लागायचा, कुठेतरी राहायला लागायचा. हा प्रॉब्लेम वारंवार असायचा. त्यामुळे त्यांचे डिफिकल्टी सॉल्व्ह करण्यासाठी मग आम्ही सुरू केलं की आमचे प्रोफेसर वेगवेगळ्या गावात पाठवण्याचे. कोकणातल्या कुडाळ, कणकवली, लांजा वगैरे खूप ठिकाणी मी माझे प्रोफेसर पाठवून बॅचेस चालवत होतो. पण त्याला सुद्धा काहीतरी एक लिमिटेशन यायला लागलं. मला सगळीकडे पोचता येऊ लागलं नाही. मग म्हटलं कुठेतरी टेक्नॉलॉजीचा आपण मार्ग स्वीकारावा आणि त्या दृष्टीने आम्ही खूप शोधाशोध सुरू केली आणि त्यानंतर ही टेक्नॉलॉजी जी टाटानेटने आम्हाला ऑफर केली आहे त्या टेक्नॉलॉजीद्वारे आम्ही सगळीकडे जाऊ शकतो. आणि तुम्हाला खरोखरच आश्चर्य वाटेल की खरोखरच जसं आपलं बोलणं चाललंय तसंच आमचं लेक्चर वर्गात जसं क्लासमध्ये चालतं तसंच लेक्चर कुठेही ब्रॉडकास्ट होऊ शकतं, टेलिकास्ट होऊ शकतं. खरंच खूपच अमेझिंग अशी कल्पना म्हणावी लागेल सर. पण ई लर्निंग ही जी कॉन्सेप्ट आहे आणि त्यापासून ई लाईव्ह ही कॉन्सेप्ट कशी डिफरन्शिएट पण करू शकतो? याच्यात पुष्कळशी गल्लत खूप जण करतात. म्हणजे ई लाईव्ह हे माझं ट्रेडमार्क आहे, माझं नाव आहे आणि त्याचा ई लर्निंगशी काही संबंध नाहीये. ई लर्निंग इज कनेक्टेड विथ इंटरनेट. ही जी टेक्नॉलॉजी आहे ती इंटरनेट बेस्डवर नाहीये, ही सॅटेलाइट बेस्डवर आहे. आणि सॅटेलाइट बेस्डवर असल्यामुळे, उपग्रहावर असल्यामुळे इंटरनेटचे जे डिसएडव्हान्टेजेस आहेत, ज्याच्या शॉर्टकमिंग्स आहेत, त्या याच्यात येत नाही. ह्याच्यामध्ये लेक्चर तसंच्या तसं. आता तिकडे स्टुडंट्सच्या एंडला इंटरनेट आहे की न आहे हे इम्पॉर्टंट नाहीये. बरोबर. एक्झॅक्टली जर लोकांना विचार करायचा असेल तर हे टेलिव्हिजन जसं माध्यम चालतं त्याच माध्यमातनं त्याचप्रमाणे आमचं शिक्षण दुसरीकडे पोहोचू शकतं. याला इंटरनेटचा सपोर्टची गरज नाही, ऍब्सोल्युटली नाही. बरं. म्हणजे जेव्हा गावागावांमध्ये लोड शेडिंग किंवा भारनियमनासारख्या किंवा नैसर्गिक काही आपत्ती असते आणि अशा वेळी खंड पडू शकतो, तर याचा तसा काही संबंध येऊ शकत नाही. अगेन हा प्रश्न लोक पुष्कळ वेळा मला विचारतात. खरोखरच काही नाही. भारनियमन आहे, पण त्यासाठी आम्ही युपीएस प्रोव्हाइड करतो आणि त्या युपीएसमुळे जो इलेक्ट्रिसिटीची जी गरज असते, जो शॉर्टफॉल असतो कधी, तर त्याचं बॅलन्स साधला जातो. आणि ही टेक्नॉलॉजी जवळजवळ आम्ही 2 वर्ष वापरतो. आम्ही मार्च 09 मध्ये स्टार्ट केलं आणि आज जानेवारी 2011, 2 वर्षामध्ये पाऊस, वादळ, कोकणासारख्या भागामध्ये वादळ असतं, पाऊस असतो, पण त्याचा काहीही परिणाम ह्याच्यावर झालेला नाही. आम्ही आमची लेक्चर अतिशय चांगल्या रीतीने पोचू शकतोय. आणि महाराष्ट्रातच नाहीये, वी हॅव सेंटर्स, म्हणजे सेंटर्स गुजरातमध्ये आहेत, यूपीमध्ये आहेत, हिमाचल प्रदेशमध्ये आहेत, कर्नाटकमध्ये आहेत. सर्व ठिकाणी अतिशय चांगल्या रीतीने हे त्याला काय म्हणता येईल, ब्रॉडकास्टिंग म्हणा किंवा रिसेप्शन म्हणा, हे दिलं जातं. म्हणजे जी क्लॅरिटी आहे खूपच चांगली आहे. सर, खरं तर मला एक असा इथे प्रश्न पडला की शिक्षण जर ते छोट्या प्राथमिक लेवलचं असेल तर त्याची डिफिकल्टी लेवल कमी असते. मात्र उच्च शिक्षणासारखं गोष्ट तुम्ही पोहोचवता आहात गावागावामध्ये, जिथे अशा शिक्षणाची डिफिकल्टी लेवल खूप असते. जसं की आपण स्क्रीन्सवर पण दाखवतो की सीए, सीएस अशा एक्झाम्स ज्या असतात त्याचा अभ्यास सुद्धा तुम्ही घेता. पण अशा वेळी विद्यार्थ्यांना ती कॉन्सेप्ट क्लिअर कितपत होते? म्हणजे ह्याच्यात काही शंका विद्यार्थ्यांना येऊ शकतात का अशा ह्याच्यामध्ये? ही फक्त ही टेक्नॉलॉजी अशी आहे ना की
इनफॅक्ट विद्यार्थ्यांचे डाऊट सुद्धा काही असतील तर आम्ही ताबडतोब क्लिअर करू शकतो. म्हणजे याला रिटर्न बँडविड्थ म्हणतो आम्ही टेक्नॉलॉजिकल टर्म्समध्ये. म्हणजे जसं माझं बोलणं आता टीव्ही समोर बसलेल्या लोकांप्रमाणे त्यांच्याकडे जाते तसंच त्यांचं बोलणं सुद्धा माझ्यापर्यंत येऊ शकतं. मी त्यांना बघू शकतो, ते सुद्धा मग मला बघू शकतात, पाहू शकतात. त्यामुळे स्टुडंट्सच्या डिफिकल्टीज वगैरे सुद्धा आम्ही लिलया सॉल्व्ह करतो. म्हणजे त्याच्यामध्ये काहीही प्रॉब्लेम येत नाही. मी एका वेळी 50 मुलांसमोर वर्गात शिकवतोय त्याचप्रमाणे मी एका वेळी या 50 सेंटरना शिकवू शकतो. तिथे काही आम्हाला डिफिकल्टी येत नाही. आणि आम्ही मागची 2 वर्ष हेच करतोय. 2 वर्ष भारतात जवळजवळ आम्ही 35 सेंटर ओपन केलेली आहेत. आणि तुम्ही कुठेही जा, तुम्ही जर आमच्या सेंटरमधल्या मुलांना विचारलात, सांगली म्हणा, कोल्हापूर म्हणा, कोणालाही त्रास नाही, कोणालाही डिफिकल्टी नाही. मी इनफॅक्ट दर 15 दिवसांनी मी फीडबॅक घेत असतो मुलांचा, किंवा काही डिफिकल्टीज आहेत का, काही प्रॉब्लेम्स आहेत का. मुलं एवढी खुश आहेत, एवढी हॅपी आहेत की त्यांना अदरवाईज ज्या शिक्षणासाठी त्यांना मुख्य शहराकडे यावं लागलं असतं, उदाहरणार्थ मँगलोर उडुपीतल्या लोकांना बँगलोरमध्ये यावं लागतं, कोल्हापूरच्या मुलांना पुण्याला जावं लागतं, जळगावच्या मुलांना नाशिक बिसिकला जावं लागतं. हा प्रॉब्लेम आता सॉल्व्ह झालेला आहे. ऍब्सोल्यूट अतिशय क्लॅरिटीने हे लेक्चर दिलं जातं आणि मुलांच्या सगळ्या डिफिकल्टीज आम्ही सॉल्व्ह करतो. खूपच मला वाटतंय खूप मोठं कार्य तुम्ही खरं तर सर करता आहात. हे सरकारच्या दृष्टीनं याच्यातून काही पुढे पाऊल टाकलं जाते का? सरकारच्या दृष्टीने मी तुम्हाला 2 गोष्टी सांगू शकेन. हल्लीच काही दिवसापूर्वी एक मुंबईतल्या वृत्तपत्रात बातमी होती की बीएमसी याचा विचार करते या माध्यमाचा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया, जे चार्टर्ड अकाउंटंटची ऑल ओव्हर बॉडी आहे, ऑल ओव्हर इंडिया बॉडी आहे, ती पण या दृष्टीने पावलं टाकत आहे. तर जे गोष्टी मी 2 वर्षापूर्वी केल्या त्याची गरज जवळजवळ आता सगळ्यांना पटलेली असं दिसतंय. आणि त्या दृष्टीने गव्हर्नमेंट थोडं इनिशिएटिव्ह घेते. आणि हे गरज आहे. उच्च शिक्षण जर आपल्याला सगळ्या लेवलपर्यंत जर न्यायचं असेल, नाहीतर ग्रामीण मधले मुलं कशी उच्च शिक्षण घेणार? त्यांना शक्यच नाहीये ते. स्पेशली मुलींना सुद्धा शक्य नाहीये. मुली जर असतील तर त्यांना शहरात येऊन राहणं हे खरोखरच आजच्या घटकेला डिफिकल्ट गोष्ट आहे. तर त्यांच्या दृष्टीने ही जी संकल्पना आहे अतिशय चांगल्या रीतीने वर्क करते आणि गोईंग व्हेरी गुड. अच्छा. आणि सरकारने सुद्धा जर याच्यात पाऊल टाकलं तर मला वाटतं अगदी छोट्या छोट्या गावांमध्ये सुद्धा ही तुमची कॉन्सेप्ट आहे ती पोहोचू शकेल. विषय तुमच्या लक्षात आलेलाच आहे. उपग्रहाद्वारे उच्च शिक्षण या विषयावर आपण बोलतो. सॅटेलाइट थ्रू हायर एज्युकेशन कसं घेता येईल ह्याची एक आता चांगली आपल्या पुढे एक सोर्स आलेला आहे आणि त्याविषयी आपण चर्चा करतो. आणि प्राध्यापक वालावलकर जे या कन्सेप्टचे आपण काय म्हणूया जनक आहेत, तर ते आपल्याला इथे मार्गदर्शन करतात. जर तुम्हाला सुद्धा काही प्रश्न असतील तर 1800221010 या आमच्या क्रमांकावर संपर्क करा. सध्या आपल्याबरोबर एक प्रेक्षक आहेत सर, प्रिया आहेत जळगाववरून. आपण त्यांचा प्रश्न घेऊया. नमस्कार प्रिया, विचारा आपला प्रश्न. हॅलो मॅडम. बोला. मला विचारायचं आहे की उपग्रह माध्यमातून काही शिक्षण वगैरे होऊ शकते का? हो प्रिया, तेच तर गोष्ट आपण करतोय. उपग्रहाद्वारे शिक्षण म्हणजे हेच आम्ही मुंबईत शिकवणार आणि ते मुंबईत शिकवलेलं सॅटेलाइटद्वारे. जळगावमध्ये सुद्धा आमचं एक सेंटर आहे. त्या सेंटरमध्ये तू जर गेलीस तर आमचं जे लेक्चर चाललेलं असतं मुंबईतल्या स्टुडिओमध्ये ते लेक्चर तुला जसंच्या तसं बघायला मिळेल त्या सेंटरमध्ये. आणि अशा प्रकारे आमचे सेंटर नाशिक, जळगाव, इव्हन येवला या ठिकाणी व्हेरियस ठिकाणी जवळजवळ 35 ठिकाणी सध्या आमचे सेंटर चालू आहेत. आणि तिथे तुला हे सहज लेक्चर बघता येईल. इनफॅक्ट आता सुद्धा जरी तू गेलीस तर तिकडे सुद्धा आता तुला बघायला मिळेल लेक्चर. आपण असं बोलूया की कुठले कुठले कोर्सेस तुम्ही या ह्याच्यामध्ये घेऊ शकता? इनफॅक्ट आमचा उद्देश असा आहे की नॅशनल आणि स्टेट लेवलवर जेवढ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असतात त्या सगळ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामचं कोचिंग या माध्यमाद्वारे सर्व लोकांना अवेलेबल करून देऊ. सध्या आमच्याकडे कोर्सेस आहेत. मुख्य म्हणजे चार्टर्ड अकाउंटन्सी, कंपनी सेक्रेटरी. चार्टर्ड अकाउंटन्सीच्या 3 परीक्षा असतात, कंपनी सेक्रेटरीच्या 3 परीक्षा असतात. या तिन्ही परीक्षांचं कोचिंग आम्ही करतो. एमबीए एंट्रन्स असते, कॅट आणि सीईटी म्हटलं जातं, त्याचं कोचिंग आम्ही करतो. एमएचटी सीईटी म्हणून इंजिनिअरिंग कॉलेजच्या ऍडमिशनसाठी एक एंट्रन्स एक्झाम द्यावी लागते, AIEEE द्यावी लागते, याचं कोचिंग आम्ही करतो. गव्हर्नमेंट कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी UPSC, दॅट इज युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन, स्टाफ सिलेक्शन कमिटी, प्लस बँकिंग रिक्रुटमेंट एक्झाम्स, प्लस डीएड एंट्रन्स, बीएड एंट्रन्स, या सगळ्या गोष्टींचं कोचिंग, या सगळ्या कोर्सेसचं कोचिंग, एक्झामचं कोचिंग आम्ही याद्वारे करतो. जवळजवळ सगळ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आम्ही कव्हर केलेल्या आहेत आणि काही नवीन नवीन एक्झाम आता येत आहेत. गव्हर्नमेंटचा भर सध्या या एंट्रन्स टेस्टवर आहे. बरोबर. मुख्यतः म्हणजे वेगवेगळ्या बोर्ड्स, वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीच्या स्टँडर्डमध्ये एवढा फरक आहे, तर तो
फरक काढून टाकण्यासाठी या एंट्रन्स टेस्ट गव्हर्नमेंट कंपल्सरी करते. कुठच्याही प्रोफेशन कोर्सला तुम्ही जाल तर त्यासाठी एंट्रन्स टेस्ट द्यावी लागते. तर त्या एंट्रन्स टेस्टचं कोचिंग या माध्यमाद्वारे करावं असा आमचा उद्देश आहे आणि वी विल कव्हर ऑल द एक्झाम्स इन द नियर फ्युचर. आणि जर आपण स्टाफ विषयी बोललो तर जे टीचर्स जी फॅकल्टी आहेत तर त्यांच्याविषयी तुम्ही काय सांगाल? फॅकल्टीज येस, फॅकल्टीज हा खरोखरच महत्वाचा प्रश्न असतो. पण मी सांगू शकेन तुम्हाला की मागची जवळजवळ 32 वर्ष मी शिक्षण क्षेत्रात आहे. मी 1978 पासून सुरुवात केलंय आणि आमची संस्था ही जवळजवळ 25 वर्ष आहे. आणि मुंबईत मी स्वतःची प्रसिद्धी असं म्हणणार नाही, पण मुंबईत एक अतिशय चांगलं नाव म्हणून जे सिन्सिअर नाव म्हणून आमची ओळख केली जाते. कॉमर्स म्हणा आणि वी आर इन सगळ्या फील्डमध्ये आम्ही आहोत. कॉमर्स म्हणा, सायन्स म्हणा, युपीएससी, एमपीएससी म्हणा आणि या सगळ्या कोचिंग आम्ही इतकी वर्ष करतोय. तर आमची फॅकल्टी ही अतिशय चांगली मानली जाते. कधी कधी आम्हाला गरज लागते त्यावेळी आम्ही दुसरीकडनं घेतो. पण मुंबईसारख्या ठिकाणीच तुम्हाला चांगली फॅकल्टी मिळू शकते. बाहेरच्या ठिकाणी एखाद्या गावात तुम्हाला फॅकल्टी मिळू शकत नाही. हे ऍक्च्युअली स्टुडंटसाठी बेनिफिट आहे. आम्ही मुंबईत फॅकल्टी कुठूनही आणू शकतो. समजा कधी गरज निघाली तर ऍक्च्युअली आमच्याकडे आहेच फॅकल्टी. तर गरज लागली तर आम्ही कुठूनही फॅकल्टी मागू शकतो. कुठूनही म्हणजे इंदोर, भोपाळ, जयपूर कुठूनही येऊ शकते. आम्ही अफोर्ड करू शकतो ती फॅकल्टी. बरोबर, कारण सर बऱ्याच क्लासेसचा हा प्रॉब्लेम असतो की फॅकल्टी अर्ध्यातून सोडून जाणं वगैरे. तर अशा वेळी जो मुख्य मुद्दा आहे तो मला वाटतं हो हा इथे सॉल्व्ह होऊन जातो. आणि त्याच्यातही मी आणखी ऍडिशन करू शकेन की आता तुम्ही म्हणाला सोडून जाऊ शकता. ऍक्च्युली आमच्याकडे ज्या फॅकल्टी असतात त्या फुल टाइम असतात. त्या पूर्णपणे आमच्याशी बांधलेल्या असतात. म्हणजे त्या मध्येच सोडून जाण्याचा प्रश्न असा येत नाही. दे आर फुल्ली वर्किंग विथ अस. त्यामुळे डिस्कंटिन्युएशन हे फार फार कमी आहे, ऑलमोस्ट निग्लिजिबल आहे. अच्छा, मला वाटतं सर खरं तर आपल्या प्रेक्षकांना सुद्धा हा प्रश्न पडला असेल की अशा पद्धतीचे क्लासेस जे सॅटेलाइटद्वारे होत आहेत तर त्याचं नेमकी जर आर्थिक गणित बघायचं झालं तर कारण शहरात जाऊन अशा कोर्सेसची फी जवळजवळ 40-50 हजार आपण कॅट वगैरे सारख्या क्लासेसला मोजतो. तर अशा वेळी या क्लासेसची फी कितपत असू शकते? फार कमी. बरं, अतिशय कमी. अतिशय कमी. आणि त्याचं कारण असं असतं की इथे आजच्या घटकेला जर 50 ठिकाणी मला क्लासेस चालू करायचे असतील तर 50 वेगवेगळे प्रोफेसर लागतात. पण या संकल्पनेद्वारे मी जर क्लास चालू करत असेल तर मला 50 प्रोफेसरची गरज नसते. एका प्रोफेसरने काम बघतं. बरोबर. ही संकल्पना आहे किंवा ही जी टेक्नॉलॉजी आहे त्याचा वापर मुख्यतः त्याच कामासाठी आहे की जे